डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना त्यांचा पराजय दिसायला लागलेला आहे आणि म्हणून आज युवा सेनेचे कळवा मुंब्रा विधानसभेचे सचिव अजय कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरनं आणि अभिजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यांचं खारीगावमधलं कार्यालय खुलेआम चालू होतं, तिथने पैसे वाटप चालू होतं आणि हे निदर्शनास आल्यानंतर अजय कांबळे तिथे फक्त बघायला गेला होता। अचानक 100-200 पोरं बाहेर येतात, दगडफेक सुरू होते, त्याच्या मानेवर देखील चॉपरनी वार झालेला आहे आणि त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अभिजित पवारवर झाला पाहिजे आणि पोलिसांनी जर तो गुन्हा दाखल केला नाही तर उद्या मतदान झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आंदोलन करायला बसणार। आणि पोलिसांची बघ्याची भूमिका चिकार झाली। पोलिसांनी बांगड्या भरल्यात का? काल मागचे 2 दिवस सातत्याने शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल याच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचं काम इथल्या आमदारांकडनं चालू आहे। कालच कंचन सिंग जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या शाखेमध्ये घुसण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलं, त्याचीही आम्ही तक्रार केली। ट्रेसपासिंगचा देखील गुन्हा दाखल झाला नाही आणि पोलिसांनी बांगड्या भरल्यात का असा आमचा पोलिसांना सवाल आहे। का वाटतं मारहाणीचं नेमकं कारण काय असावं? नाही, त्यानं पराजय दिसायला लागलेला आहे। जो काय महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना जनतेचा पाठिंबा मिळतोय, लोक जुडत फॉर्म भरल्यापासून एक एक लोक एकत्रित यायला लागलेत आणि पराभव दिसत असल्यामुळे महायुतीच्या महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचं काम आता मुंब्रामध्ये आमच्या 3 कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या मारलंय। इथनं मी मुंब्रा पोलीस स्टेशनलाच चाललेलो आहे। काय वाटतं उद्या नेमकं चित्र कशा प्रकारचं असेल? विजय हा महायुतीचाच असेल, महायुतीचेच उमेदवार नजीब मुल्ला जिंकले असतील, पण आत्ता आमची प्राथमिकता अजय कांबळे याची तब्येत आहे, कारण त्याचं खूप ब्लिडिंग झालेलं आहे, दोन्ही जॉ फ्रॅक्चर आहेत, इथे वार झालेला आहे, त्याला ज्युपिटरमध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे आणि आत्ता आमची प्राथमिकता त्याचे प्राण वाचवणं ही आहे। तुमच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी पकडून देखील ठेवलं होतं। एका कार्यकर्त्याला किडनॅप करण्यात आलं, ऑफिसच्या मागे त्याच्याकडनं जबरदस्ती व्हिडिओ करण्यात आला की तू कोणाकडनं आला, नाव घे, पण तो कार्यकर्ता सक्षम होता आणि त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही। पण अशा प्रकारचं राजकारण होत असताना पोलीस जर बघ्याची भूमिका घेणार असतील तर बांगड्या देखील पोलिसांना, जरी आम्ही सत्तेत असलो तरी बांगड्या देखील कळवा पोलीस स्टेशनला आम्ही पाठवू शकतो। कोणते गुन्हे दाखल व्हायला हवेत? नाही ना, आम्ही तर 307चा गुन्हा झाला पाहिजे, कारण त्याचा जीव जाता वाचलेला आहे, त्याच्यावर चॉपरनी मानेवर वार झालेला आहे, दोन्ही जॉस त्याचे फ्रॅक्चर आहेत, त्याला बोलता येत नव्हतं, स्टेटमेंट देता येत नव्हतं, इथे ट्रीटमेंट होऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्याला ज्युपिटरला शिफ्ट केलेलं आहे। वारंवार जितेंद्र आव्हाड जे आहेत सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमांद्वारे जे आहेत ते डिवसण्याचा प्रयत्न करतात, सांगते कोणत्या कारणामध्ये दारू विकली जाते, तर असे अनेक आरोप जे आहेत ते गेल्या दिवसांपासून करतात। काल ते शाखेमध्ये जबरदस्ती घुसले भास्कर नगरच्या की शिवसेनेच्या शाखेमधनं, अरे शिवसेनेसाठी शाखा हे मंदिर आहे, पाण्याच्या बाटल्या फक्त सापडल्या पोलिसांना, पण फेसबुक लाईव्ह करायचं, खोटं बोलायचं गेले 15 वर्ष हेच नाटक त्यांनी केलेलं आहे आणि जनता आता त्यांना पराभव करणार आहे ह्या भीतीने फेसबुक लाईव्ह कर, कुठे ट्विट कर, पण सर्वात मोठा गुंड जर कळव्या मुंब्र्यातलं कोण असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहे। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।